इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमध्ये पूर्वी अनेक इमारतींचे स्लॅब कोसळून जीवितहानी झाली आहे। आता पुन्हा एकदा महापालिकेने नागरिकांना जाणीवपूर्वक सावध करत जुन्या इमारतींच्या संरचनात्मक तपासणीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे। संभाव्य दुर्घटनांपासून बचावासाठी नागरिकांनी महापालिकेच्या सूचनांचे तातडीने पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे। शहरात मागील काही वर्षांमध्ये 20 ते 25 वर्ष जुन्या इमारतीच्या स्लॅब कोसळून अनेकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे आता महापालिकेने वेळेत पावले उचलत उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी एक महत्त्वपूर्ण जाहीर आवाहन जारी केले आहे। उल्हासनगर शहरातील 10 वर्षापेक्षा जुन्या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने आपल्या इमारतीची संरचनात्मक तपासणी स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावी आणि तपासणी अहवाल प्रभाग समिती कार्यालयात सादर करावा असे स्पष्ट निर्देश महापालिकेने दिले आहेत। धोकादायक इमारतींची यादी उल्हासनगर महापालिकेच्या संकेतस्थळावर लिस्ट ऑफ डेंजरस बिल्डिंग्स या विभागात प्रसिद्ध करण्यात आली आहे। आपल्या इमारतीचे नाव या यादीत आहे की नाही हे नागरिकांनी त्वरित तपासावे। उल्हासनगर महानगरपालिका पॅनलवरील अधिकृत संरचनात्मक अभियंत्याची यादी देखील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून फक्त या अधिकृत अभियंत्याकडूनच तपासणी करून घेण्याचे आवाहन आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वी संरचनात्मक ऑडिट करून इमारतीची सुरक्षितता तपासून घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे। प्रत्येक नागरिकाने या सूचना गांभीर्याने घेऊन महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त मनीषा आवाळे यांनी केले आहे। उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये ज्या काही धोकादायक इमारती आहेत त्या अनुषंगाने प्रत्येक वर्षी सर्वे केला जातो। ह्या वर्षी आम्ही सर्वे करणार आहोत। याच्या आधीचा डेटाही आपल्याकडे आहे। आता मी स्वतः मागच्या आठवड्यात पण आणि म्हणजे 15 दिवसापूर्वी पण आम्ही याची बैठक घेतली होती। आता त्या अनुषंगाने आम्ही सर्वे लॉन्च केला। आमच्याकडे जो डेटा आहे त्याच्या माहितीनुसार आपण जे काही धोकादायक इमारती होतील त्यांना नोटिसे बजावणं, पण मला वाटते कुठेतरी महापालिकेची ही जबाबदारी तर आहेच, पण जे राहणारे आहेत त्या बिल्डिंगमध्ये ते जे नागरिक आहेत त्यांचीही ती फोरमोस्ट जबाबदारी असणार आहे की त्यांनीही त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की ती किती जुनी आहे, कुठे आपल्याला काही मरम्मत करायची गरज आहे का, काही बांधकाम करायची गरज आहे का। तर त्या पद्धतीनं जागरूक नागरिकत्व आपण निभावलं पाहिजे आणि आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत, सो दॅट वी आर ऑल्सो एबल टू गिव्ह द बेस्ट ऑफ द सर्व्हिसेस। म्हणजे महानगरपालिकेला ह्याच्यामध्ये आपली साथ, आपल्या जागरूकता, आपण स्वतः सहभाग घेणं फार गरजेचं आहे, कारण की तुम्ही त्या घरी राहताय अशा धोकादायक इमारतीमध्ये राहणंही उचित नाही आणि एखादा प्रसंग ओढवला तर मग सगळ्यांचंच नुकसान त्याच्यामध्ये होते। त्यामुळे मी सगळ्या नागरिकांना आवाहन करते की तुम्ही याच्यामध्ये आमची साथ द्या, आम्हाला मार्गदर्शन पण करा, कुठे काही सजेशन्स नसतील तर तेही सांगा, आम्ही त्याच्यावरती नक्की कारवाई करू।